आगमन होत आहे। मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करावं। सर्व उपस्थितांना मी विनंती करतो की आदरणीय नामदार शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील तसंच त्यांच्या समवेत उपस्थित होत असलेले माननीय शरदजी नवले पाटील तसंच या कार्यक्रमाचे सर्व सन्माननीय संयोजक, आयोजक, नियोजक, बेलापूर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि सर्व सन्माननीय सदस्य, ग्रामस्थ, माता बंधू भगिनी आपल्या सगळ्यांचं अंतःकरणपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि माननीय अभिषेक खंडागळे पाटील यांना माझी उपसरपंच यांनी जी अध्यक्षपदाची सूचना त्याला सर्वांच्या वतीने अनुमोदन। मार्गदर्शिका जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील, व्यासपीठावरती उपस्थित तालुक्यातून आलेले सर्वच मान्यवर, बेलापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, आज आपण या ठिकाणी बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं आपण जी काही नवीन घरकुल वसाहत करणार आहोत त्या वसाहतीला एका वसाहतीला राधाकृष्ण नगर व दुसऱ्या वसाहतीला सुजय नगर याचा नामकरण सोहळा आपण करत आहोत। त्याच पद्धतीनं एकूण 39 बचत गटांना आपण हे महिला बचत गट फूड प्रोसेसिंग युनिटचं वाटप आपण करतोय त्याचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज वाटप करणार आहोत। त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना बॅटरी सायकलचं वाटप आणि जिल्हा परिषद मराठी शाळेला मुलांच्या टॅब वाटप असं हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी काही आपण आवर्जून उपस्थित झालात। मी बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं त्याचप्रमाणे बेलापूर आयनतपूर ग्रामस्थांच्या वतीनं आपलं स्वागत करतो, आपलं आभार मानतो। ताई, आम्ही 2021 मध्ये नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या बेलापूर ग्रामपंचायतीची निवडणूक गावकरी मंडळाच्या माध्यमातून लढवली आणि या बेलापूर आयनतपूरच्या नागरिकांनी साहेबांवरती विश्वास ठेवून, आमच्यावरती विश्वास ठेवून या बेलापूरची सत्ता आमच्या ताब्यामध्ये दिली आणि त्यानंतर आम्ही या बेलापूरमध्ये नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली, आपल्या नेतृत्वाखाली, सुजयदादांच्या नेतृत्वाखाली कामं करायला सुरुवात केली आणि अनेक प्रश्न या बेलापूर आयनतपूरचे जे काही प्रलंबित होते ते नामदार साहेबांच्या माध्यमातून सुटण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे केलेलं आहे। निवडणूक लढवत असताना अनेक आश्वासनं रणजित काका आपण नागरिकांना दिली होती, परंतु जसं जसं काम करायला सुरुवात केली कधी कधी ताई आम्हाला भीती वाटायची की हे जे आश्वासनं आहेत ते आम्ही पूर्ण करू शकू की नाही। त्यातलं एक प्रमुख आश्वासन असं होतं की आम्ही नागरिकांना, या गावकऱ्यांना शब्द दिला होता की एक परिपूर्ण पाणी योजना आम्ही राबवू आणि ती पाणी पुरवठ्यासाठी 126 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला। तो नुसता निधी मंजूर करून दिला नाही तर या पाणी पुरवठ्यासाठी जे काही साठवण तलाव आहे त्या साठवण तलावासाठी 8.5 एकर जमीन शेती महामंडळ, ही 8.5 एकर जमीन मिळाल्यानंतर 34 एकर जमीन म्हणजे एकूण या बेलापूर ग्रामपंचायतीला 43 एकर जमीन ही मोफत देण्याचं काम नामदार साहेबांनी महसूल मंत्री असताना केलं। त्यानंतर अनेक जे काही या गावातले प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचं देखील काम नामदार साहेब वेळोवेळी करत असतात। आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायतीचे वेगवेगळे प्रश्न हे नामदार साहेबांकडे घेऊन जात असतो आणि ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न नामदार साहेब देखील करत असतात। आज आम्हाला जी काही घरकुलाला 43 एकर जागा मिळालेली आहे त्या 43 एकर जागेमध्ये घनकचरा प्रकल्प असेल, आमच्या 1200 लोकांचं घरकुलं असतील, आमचे मुस्लिम कब्रस्तान असेल, हिंदू स्मशानभूमी असेल, आदिवासी स्मशानभूमी असेल, या सगळ्यांचा प्रश्न या 43 एकर जमिनीमध्ये मार्गी लागणार आहे। आज जर बघितलं तर बेलापूरमध्ये साधारण 5 लाख रुपये गुंठा हा जमिनीचा भाव आहे आणि 43 एकर जर आपण जमिनीचं व्हॅल्युएशन जर 5 लाख रुपये गुंठ्याप्रमाणे जर काढलं तर साधारण 90 कोटी रुपयांची जमीन ही नामदार साहेबांनी आम्हाला मोफत देण्याचं मोठं काम हे केलेलं आहे। आज आम्ही जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही महिला बचत गटांना फूड प्रोसेसिंग युनिटचं वाटप झालेलं आहे, 39 बचत गटांना बेलापूर आणि आयनतपूरच्या हे साहित्य मिळालेलं आहे। त्या साहित्याची किंमत एका युनिटची ही 1,28,000 आहे
आणि 39 बचत गटाचा जर हिशोब आपण केला तर साधारण 49,92,000 म्हणजे साधारण 50 लाखाचं हे साहित्य आमच्या बेलापूर ऐनतपूरच्या बचत गटांना आपल्या मार्फत हे मिळत आहे. बेलापूर ग्रामपंचायतीने काही दिवसांपूर्वी आम्ही निर्णय केला की आमच्या गावामध्ये 4 व्यक्ती अशा आहेत की त्या 70% पुढचं त्यांचं अपंगत्व आहे, ते दिव्यांग आहेत आणि त्यांना अजिबातच चालता येत नाही. त्यामध्ये आमच्या नंदाताई क्षीरसागर आहेत, अमीन सय्यद आहे, सोमनाथ मेहत्रे आहे आणि गणेश बनसोडे आहे. यांना आम्ही बॅटरीवरच्या ज्या काही सायकली आहेत त्या सायकली आज वाटप 5% अपंग निधी जो ग्रामपंचायतीचा असतो त्यामधनं करत आहोत. त्या एका सायकलची किंमत साधारण 44,500 आहे. एकूण 4 सायकल आहेत म्हणजे 1,78,000चं ते वाटप होणार आहे. आणि आमची जी काही जिल्हा परिषदेची मुलांची शाळा आहे तिला जिल्हा परिषदेच्या मध्ये CSR फंड आहे. तालुक्यामध्ये 2 शाळांना ते टॅब मिळत आहेत, त्याच्यातली एक शाळेची निवड शरद भाऊंच्या माध्यमातून झालेली आहे. असा हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झालात, आपला वेळ दिला, या निमित्तानं मी आपलं आभार मानतो. आणि या पुढच्या कालावधीमध्ये देखील आमच्या बेलापूर ऐनतपूर किंवा परिसरातील जे जे प्रश्न आहेत ते आपल्या माध्यमातून, नामदार साहेबांच्या माध्यमातून आणि सुजयदादांच्या माध्यमातून ते सोडवले जावे अशी गावकऱ्यांच्या वतीने आपल्याला विनंती करतो आणि माझे प्रास्ताविकवर 2 शब्द संपवतो. धन्यवाद. त्यानंतर पुढे साहेबांना पुतळा आपण व्यासपीठावर या पटकन. मी विनंती करतो हाजी साहेब यांना की त्यांनी सरांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर बाबासाहेब शेटे पाटील यांचा सन्मान होतोय. मी विनंती करतो सुभाष अंकल यांना की त्यांनी शेटे पाटलांचा सन्मान करायचा आहे. पडेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर नाना बनकर, मी प्रफुल्लजी डावरे यांना विनंती करतो की त्यांनी किशोर नानांचा सन्मान करायचा आहे. यानंतर ॲडव्होकेट लिप्टे यांचा सन्मान होतोय. मी विनंती करतो पुरुषोत्तमजी भराटे यांना की त्यांनी ॲडव्होकेट लिप्टे यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर मुकुंदजी लबडे यांचा सन्मान रणजित काका श्रीगोडे यांना विनंती आहे की त्यांनी मुकुंदजी लबडे यांचा सत्कार करायचा आहे. कानेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेशजी खरात, मी विनंती करतो अंकल आमोलिक यांना की त्यांनी महेशजी खरात यांचा सन्मान करायचा आहे. सर्वप्रथम मी बेलापूर नगरीमध्ये स्वागत करते आणि ताई आपण आमच्या कार्यक्रमाला वेळ दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार मानते. आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष म्हणजे आम्हाला जे राधाकृष्ण विखे साहेबांनी ज्या जमिनी दिलेल्या आहेत त्या जमिनींना नामकरण करणार आहोत आम्ही त्यांचं, राधाकृष्ण नगर आणि सुजय नगर. त्याचप्रमाणे महिला बचत गटांना देखील फूड प्रोसेसिंग युनिटचं वाटप ताईंच्या हस्ते होणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींना देखील बेलापूर ग्रामपंचायतीच्या तर्फे बॅटरीवरच्या सायकलीचं वाटप आहे आणि तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत टॅबचं वाटप आहे. तर ताई आमच्या गावामध्ये ह्या ज्या सर्व नवीन योजना होतात त्या बेलापूर गावचे गावकरी मंडळ, श्रेष्ठी आणि विशेष करून आमचे शरदजी नवले, अभिषेकी खंडागळे असेल यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आम्ही बेलापूर ग्रामपंचायतमध्ये वेगवेगळ्या योजना राबवत असतो. तर घरकुलचं काम आता जवळजवळ चालू झालेलं आहे, पैशांचंही चालू झालेलं आहे, पैसे आलेले आहे खात्यामध्ये. आता आज शुभारंभ झाल्यानंतर येथून पुढे घरकुलचं काम चालू होणार आहे आणि लवकरात लवकर जे आपल्या गावामध्ये ज्यांना आपण नावं घेतलेली आहेत की जे बेघर आहेत, ज्यांना जागा नाहीये, त्यांच्यासाठी बेलापूर ग्रामपंचायतीच्या तर्फे आणि
माननीय राधाकृष्ण विखे साहेब यांच्याकडनं ज्या जमिनी सोडवण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी रामगड आणि गायकवाड वस्ती या ठिकाणी जवळजवळ 1200 बेघरांना घर देण्याचं एक पुण्याचं काम म्हणेल मी ते बेलापूर ग्रामपंचायतीकडनं होणार आहे आणि याला विशेष योगदान मी नेहमी आभारी राहील विखे परिवाराचं की यामध्ये माननीय राधाकृष्ण विखे साहेब मग ते सुजय दादा असतील, शालिनीताई विखे पाटील असतील आणि आमच्या धनश्रीताई असेल यांच्या प्रत्येक वेळेच्या मार्गदर्शनाने सहकार्याने वेळोवेळी आमच्या कार्यक्रमांना येऊन आम्हा प्रत्येकांना मार्गदर्शन करण्यानंच हे यशस्वी झालेलं आहे आणि म्हणून बेलापूर गावची आज प्रमुख या नात्यानं मॅडम मी आपले खूप आभारी आहे आणि वेळोवेळी आपल्या सहकार्याची आम्हाला नेहमीच आवश्यकता आहे. आपण वेळोवेळी येऊन आम्हा प्रत्येकाला मार्गदर्शन करावं आणि अशाच प्रकारे आपण बेलापूर गावाचा विकासाचा हा जो नकाशा आहे तो असाच उंचावर नेऊ. सर्वांच्या उपस्थितीबद्दल मी आभार मानते. धन्यवाद. माननीय शरदजी नवले तसेच आजचा जो हा कार्यक्रम होतोय त्यांच्या शुभ हस्ते होते त्या माननीय सौ शालिनीताई विखे पाटील, सरपंच, उपसरपंच, सर्वच मान्यवर. आज आपण एक चांगलं काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विखे साहेबांच्या माध्यमातून करत आहोत. जे घरकुलं 1200 लोकांना आपल्याला घर भेटणार आहे त्यासाठी जी जागा आपल्याकडे उपलब्ध नव्हती ती विखे साहेबांमुळे मिळाली. ती जागेसाठी साहेबांनी जे मदत केली आणि शरद जागा असेल अभिषेक असेल जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना यश येऊन सुमारे जवळजवळ 90 कोटीच्या आसपास त्या जागेची किंमत असेल ती जागा भेटली. मग शरदरावांना कल्पना सुटली का ज्यांनी आपल्याला जागा दिली त्यांचा काहीतरी आपण देणं लागतो म्हणून त्यांनी एक सूचना मांडली की त्याला आपण राधाकृष्ण नगर आणि सुजय नगर असं नाव द्यावं. आणि त्या सूचनेला सर्वच ग्रामपंचायत सदस्य असतील, सर्वच कार्यकर्ते असतील यांनी लगेच होकार दिला. कारण काय होतं योजना भरपूर येतात पण त्या ज्यावेळेस एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा गरजवंताला द्यायची असतात तर त्या अडचणी कागदपत्राच्या असतात. घरकुलाच्या बाबतीत बऱ्याचशा अडचणी त्या आहे का बऱ्याच जणांची घरकुलं मंजूर आहे पण जागा नाही. काहींच्या जागा आहे तर त्यांचे वडिलोपार्जित नाव आहे त्यांच्या नावावर उतारे नाही. अशा बऱ्याच अडचणी. त्यामुळं प्रत्येकाला जे घर संकल्पना मोदीजींची आहे ती करताना खूप अडचणी होत्या. आता या 1200 लोकांना आपण घर देत होते त्यांना जागा नव्हती पण घरकुल मंजूर होते. असे 1200 लोकांना आता बेलापूरमध्ये आज घर भेटतंय. त्या संकल्पनेतून आज त्या दोन्ही जागांना आपण नामकरण पण करतोय. तसंच महिला बचत गटांसाठी जे फूड प्रोसेसिंग युनिट देतोय ते जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आज सर्वांना 39 बचत गटांना मिळते. बचत गट संकल्पना खूप मोठी आहे आणि त्याच्यात आपलं जे सरकार आहे ते खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहे. कारण महिला सक्षमीकरण जे खऱ्या अर्थाने म्हणतो तर आर्थिक सक्षमीकरणापासून तर राजकीय सक्षमीकरण सगळंच आज होतंय. हे खूप मोठं एक आज जवळजवळ 1.25 लाखापर्यंतचं युनिट आज बचत गटांना मिळतंय. त्यातून नक्कीच महिलांना व ज्या गरजवंत महिला त्यांना रोजगाराची संधी पण प्राप्त होणार आहे. दिव्यांगांना मोफत बॅटरी सायकल भेटणार आहे. ती सायकल पण अशा पद्धतीने बनवली का ती रोजगार पण करू शकतात. त्याच्या मागे जर तुम्ही पाहिलं तर एक आईस किट आहे त्याच्यात तुम्ही म्हणा काही विकू शकतात. म्हणजे नुसतं त्यांना चालण्यातरी पण एक व्यवसायाची पण संधी त्यातून उपलब्ध अशा पद्धती सायकल मिळतीये. मुलांना टॅब मिळतात. असा सर्वांगीण विकास सध्या चालू आहे. फक्त एक असा एक विषय असतो सरकार द्यायला तयार आहे पण ते कसं पदरात पाडून घ्यायचं. आपल्या 4 वर्षामध्ये आपण जर आकडेवारी काढली तर ती कमीत कमी हजारो कोटीच्या आसपास जाईल. तर तेवढा निधी आता आपला आलाय. पाणी प्रश्न असेल सगळ्याच गोष्टीत निधी त्यांनी आणलाय. अजून भरपूर काही विषय आहेत. तर मी या माध्यमातून विखे परिवाराचे आभार मानेन. त्यांनी बेलापूर गावामध्ये
बेलापूर ग्रामपंचायतच्या वतीने तसेच जनसेवा फाउंडेशन असेल आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या सर्वांचे नेते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील असतील, सुजयदादा विखे पाटील असतील आणि आमच्या नेत्या आमच्या भगिनी आणि सातत्याने माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे आदरणीय जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ नामदार शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील या आज आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्या. त्याबद्दल मी गावच्या वतीने त्यांचे प्रथमतः आभार मानतो, त्यांचे स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या सरपंच असतील स्वातीताई आंबोलीक, प्रियंकाताई पुरे उपसरपंच, आमचे मार्गदर्शक बिंबो बांद्रे असतील, उपसभापती बंडू सर तोरणे असतील, हाजी इस्माईल भाई असतील, रणजित शेख श्रीगोड असतील, प्रफुल्लजी डावरे आहेत, पुरुषोत्तमजी भराटे आहेत, महेशजी खरात आहेत, आमचे दुसरे स्नेही आदरणीय वडगावचे माजी सरपंच बाबा पाटील शेटे आहेत. तसेच ॲडव्होकेट लिप्टे आमच्या ग्रामपंचायतच्या सर्वच सदस्य आहेत. तसेच पडेगावचे सरपंच किशोर नाना बनकर, लबडे पाटील, मार्केट कमिटीचे उपसभापती आहेत, अभिषेकजी खंडागळे, जालिंदर पाटील कुलरे, भाऊसाहेब मामा, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, सर्व सन्माननीय. कुणाचं नाव अमूल्य करायला असेल तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण ताईला पण पुढचा कार्यक्रम आहे. आणि विशेष म्हणजे ताईंना बेलापूरचा कुठलाही निरोप गेला किंवा सांगितल्यानंतर ताई कुठलीही गोष्ट नाकारत नाही. कुठलंही काम असो व्यक्तिशः लक्ष घालून या जिल्हा परिषद बेलापूर गटामध्ये कायमस्वरूपी पाठबळ देण्याचं काम ताईंनी केलेलं आहे. आणि प्रफुल्ल आता जे आपण जे सांगितलेलं आहे त्या विविध क्षेत्रातला जो निधी जो आहे तो आणत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणण्यासाठी ताईंचा खूप मोठा वाटा आहे. कारण कुठली गोष्ट एक सार्वजनिक ठेवून गाव, गट आणि तालुक्यामध्ये काम करत असताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे कामं केलेली आहेत ते कामं लोकांसमोर नेण्याचं काम आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर आहे. खरं तर स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील या परिसरामध्ये खूप मदत त्यांनी त्या काळामध्ये पण केलेली आहे. आणि माझ्या पहिल्या जिल्हा परिषदेच्या वेळेस मी जरी विरोधी पक्षात होतो तरी त्यांनी मला आशीर्वाद दिला. आणि म्हणूनच विखे कुटुंबामुळे मी आज ह्या इथपर्यंत पोहोचलेलो आहे. काम करत असताना नामदार साहेब असतील, सुजयदादा असतील, ताई असतील आणि आता धनश्री ताई पण आपल्या ह्या भागामध्ये अनेक कार्यक्रम त्यांचे पण झालेले आहेत. मध्ये महिलांचा जो श्रीरामपूरला कार्यक्रम झाला, अतिशय उत्स्फूर्त असा कार्यक्रम झाला. जवळजवळ 10,000 महिलांची तिथे उपस्थिती होती. खरं तर नामदार साहेबांचे आणि विखे कुटुंबियांचे मानावे तेवढे आभार होते. आमच्या बेलापूर गावामध्ये जवळजवळ 30,000च्या आसपास लोकसंख्या आहे. 16-17 हजार मतदान आहे आणि विविध जाती धर्माचे लोक ह्या गावामध्ये अतिशय गुण्या गोविंदाने राहतात. आमचं बेलापूर गाव हे जुनं गाव आहे, ऐतिहासिक गाव आहे. परंतु बेलापूर नंतर ज्या श्रीरामपूर रेल्वे स्टेशनला बेलापूरचं नाव आहे तिथं तालुका झाला आणि श्रीरामपूरचा विकास झाला. आमची व्यापारी बाजारपेठ मधल्या काळामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या, परंतु सगळ्या व्यापाऱ्यांनी कोविडच्या काळात आम्हाला मदत केली आणि म्हणून ती उतराई म्हणून ग्रामपंचायतीने व्यापाऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याचं काम केलेलं आहे. खरं तर सगळ्या क्षेत्रामध्ये महिला बचत गट असतील, आता 1200 घरकुल देणं सोपी गोष्ट नाही. आपल्या गावाला कुठल्याही प्रकारचं गावठाण नव्हतं. जसं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे जागेच्या संदर्भात. याच्या अगोदर नामदार साहेब महसूल मंत्री होते, ते 2.5 वर्ष महसूल मंत्री होते. परंतु ह्या जिल्ह्यातले 7.5 वर्ष महसूल मंत्री असतानाही त्यांनी बेलापूरला एक गुंठा सुद्धा जागा दिलेली नाही. आणि आता नामदार साहेबांनी कोट्यावधी रुपयाची जागा, 1200 घरकुलाला जागा, त्याच्यामध्ये
सर्व जाती धर्माचे लोक आहेत, या सर्वांना आपण घरकुल देणार आहोत। आमची अशी ग्रामपंचायतीची संकल्पना आहे की जी नवीन वसाहत होणार आहे। अनेक लोकांनी अनेक सूचना दिल्या होत्या, परंतु ज्यांनी आपल्याला काहीतरी दिलं त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही ज्या 2 ठिकाणी आपल्याला जागा मिळालेली आहे, रामगडला जवळजवळ 14-15 एकर जागा आहे, रायगड वस्तीवर 14-15 एकर जागा आहे, गोखलेवाडीवर आहे। या जागेला आपण रामगडच्या जागेला आपण राधाकृष्ण नगर म्हणून नवीन वसाहत तिथे तयार करतो आणि गायकवाड वस्तीवर सुजय नगर म्हणून एक वसाहत तिथे निर्माण करतोय। आणि विशेषतः गायकवाड वस्ती म्हणजे श्रामपूरला लगत आहे, अभिषेक तिथे 30 लाख रुपये गुंठ्याचा भाव चालू आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाची जागा देण्याची जी दानत नामदार साहेबांकडे आहे ती दुसरी कोणात नाही आणि म्हणून हे काम आम्ही करू शकलो। खरं तर नामदार साहेबांच्या या तालुक्यात खूप मोठे उत्तर आहे। खंडकऱ्याचा जो प्रश्न आहे गेली अनेक वर्ष प्रलंबित होता आणि वर्ग 1 वर्ग 2 करण्यासाठी जे रेडिरेक्टर प्रमाणे पैसे भरावे लागत होते 50%, ते त्यांनी माफ केलं आणि प्रत्येक खंडकरी शेतकऱ्याला कमीत कमी 10 लाख 20 लाख 25 लाख 50 लाख वैयक्तिक फायदा झालेला आहे। म्हणजे कोट्यवधी रुपये शासनाच्या तिजोरीत भरावे लागले असते, परंतु नामदार साहेबांनी एक निर्णय घेतला आणि वर्ग 1 ची वर्ग 2 ची वर्ग 1 जमीन मोफत करून दिली आणि या तालुक्यात जवळजवळ 14 ग्रामपंचायतीला मोफत जागा दिली। आमच्या कोडेगावच्या सरपंचाला काही अडचणी आल्या होत्या, परंतु मी सुजयदादाकडे त्यांना घेऊन गेलो। लिप्टे पाटील असतील, लबडे पाटील असतील, खरात पाटील काणेगावची, या सगळ्यांना सुद्धा शेवटी गाव आहे आणि त्या गावातील कुठलाही घटक शासकीय योजनेपासून वंचित राहायला नको म्हणून कोडेगावला सुद्धा 14 एकर जमीन आपण तिथे 17 एकर जमीन आपण मंजूर करून दिली आणि आता नामदार साहेबांनी 21 तारखेला तिथे पण मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे। आमच्या काणेगावला जमीन दिली, हुंदीरगाव असेल, हरेगाव असेल, सगळ्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शासनाच्या शेती महामंडळाच्या जमिनी दिलेल्या आहेत। साहेबांनी ह्या तालुक्यात विकासाचा डोंगर, खरं तर माझ्या मनात एक खंत आहे आणि दुर्दैव आहे का एवढं मोठं काम या तालुक्यामध्ये करत असतानाही त्यांच्या विचाराची लोकप्रतिनिधी म्हणून आपण विधानसभेमध्ये आपण पाठवू शकलो नाही, याच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खंत आहे। तर भविष्यामध्ये ज्या निवडणुका येतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, इतर ग्रामपंचायती असतील, भारतीय जनता पार्टीच्या आणि नामदार विखे साहेबांच्या विचाराची माणसं आपल्याला तिथे पाठवायचे, जेणेकरून या तालुक्याचं गेली अनेक वर्षामध्ये जो बॅकलॉग होता तो नामदार साहेबांच्या माध्यमातून आपण भरून काढलेला आहे। खरं तर काम जो करतो देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, त्याप्रमाणे कुठलीच गोष्ट विखे कुटुंबांनी आपल्याला कमी पडू दिलेली नाही। विकासाच्या बाबतीत वैयक्तिक असेल, महिलांच्या बाबतीत असेल, सगळ्या बाबतीत खूप मोठी मदत केलेली आहे आणि निश्चितपणाने मला खात्री आहे का भविष्य काळामध्ये असाच ताईंचा आशीर्वाद आमच्यावर आहेच, परंतु जी विकासाची कामं आहेत ती आम्हाला करायची आहे। पाणी योजना जवळजवळ आता त्या पाणी योजनेची कॉस्ट 155 कोटी रुपये झाली, 126 कोटीची प्रशासकीय मान्यता, आता 155 कोटीची पाणी योजना झालेली आहे। ताई मी आपल्याला सांगू इच्छितो का आम्ही आता जे नवीन प्रोजेक्ट जे आमच्या मागे आहे, नदी संवर्धन मध्ये 15 कोटीचा प्रोजेक्ट ग्रामपंचायत 26% आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये पहिलाच प्रोजेक्ट आपण राबवतोय ताई, तुमच्याच मार्गदर्शनाखाली, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो प्रोजेक्ट पण लवकर मंजूर होईल। नदीवर आपण पूर्ण घाट बांधणार 1 किलोमीटरचा, त्याच्यामध्ये जॉगिंग ट्रॅक असेल, गार्डन असेल, शौचालय असतील, परत नदीमध्ये पर्यटन व्यवसाय इथं वाढण्यासाठी, या बेलापूरला ऊर्जित अवस्था जाण्यासाठी तिथं नदीमध्ये एक भुरी पण आपल्याला टाकायची आहे, जेणेकरून हा बेलापूरचा कायापालट, हे पूर्वीचं बेलापूर आणि आताचं बेलापूर याच्यामध्ये आपल्याला फरक दिसला पाहिजे आणि नवीन जी आपली गावातून अनेक मंडळी व्यापारासाठी बाहेर गेलेली, नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर गेलेली, त्या बेलापूरच्या या जडणघडणीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे, त्यांना पण आपल्या गावाबद्दल अभिमान वाटला पाहिजे। काही मी एक आपल्याला विनंती करतो तर आपला हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो आपल्याला, आम्ही त्याचा सगळा प्रस्ताव तयार केला, नामदार साहेबांशी पण भेटलेले, पण माझी एक विनंती आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनसुविधा
किंवा नागरी सुविधामधून एक जर 30-40 लाख रुपये जर आम्हाला मिळाले तर पूर्णाकृती पुतळा आणि तिकडे खूप मोठं चांगलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे ते एकदम सुंदररित्या होईल, त्याच जागेमध्ये होईल. त्यामुळे गावाच्या वैभवामध्ये भर पडेल. जो चौक आहे तो झेंडा चौक 100-150 वर्षापूर्वीची परंपरा आहे. आपण नामदार साहेबांच्या हस्तेच त्या चौकाला एक ऐतिहासिक रूप दिलेलं आहे. आणि ज्या वेशी आहेत गावातल्या त्या वेशी आम्हाला बांधायच्या आहेत, पण प्राधान्याने आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ती मदत जर मिळाली तर नक्कीच ते 2-4 महिन्यात काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आपला आशीर्वाद, आपलं मार्गदर्शन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण बचत गटाची जी संकल्पना गेली 10-15 वर्षापासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण अनेक कामं जिल्ह्यामध्ये नुसते तालुक्यामध्ये नाही तर अनेक जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात खासदार साहेबांनंतर ताईंनी जे कार्यकर्त्यांचं जाळं जिल्ह्यामध्ये वैयक्तिक जे जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांचं जाळं अशी जीवाभावाची कार्यकर्ते निर्माण तयार करून ठेवलेली आहे. तर ती ताई आपल्या पाठीमागे भक्कमपणे भविष्य काळामध्ये पण उभा राहतील. खरं तर आज आपण जर जिल्हा परिषदेच्या परत एकदा अध्यक्ष असतात तर आम्हाला कुठलीच अडचण आली नसती. आत्ता पण अडचण नाही, परंतु आज जो वेग आहे त्याचा दुप्पट वेग आमचा झाला असता. निश्चितपणाने याची आम्हाला जाणीव आहे. भविष्यामध्ये आपण पण या तालुक्यामध्ये लक्ष घाला. या तालुक्याची उणीव आपल्याला भरून काढायची आहे. आपली या तालुक्यामध्ये एक राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे. ही पोकळी आपल्याला दूर करायची आहे. तेव्हा या तालुक्यामध्ये आपण पण व्यक्तिशः लक्ष घालावं अशी मी आपल्याला विनंती करतो. खरं तर खूप काही बोलण्यासारखे, खूप योजना आहे, खूप गोष्टी आहेत. आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यात फक्त 2च ठिकाणी टॅब मिळाल्या, पण ताईच्या माध्यमातून ताईला फक्त मी सांगितलं त्यांनी लगेच बेलापूर आणि दिल्लीला टॅब देऊन टाकले. म्हणजे कामाची जी पद्धत आहे त्या कुठलंही काम असं इन्फोसिस जी कंपनी आहे तिच्या मार्फत बेंगलोरची ते 2% CSR फंड जो आहे त्याच्यातून ही काम झालेलं आहे. म्हणजे कसं कुठं काय आपल्या गावासाठी आणता येईल ते आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि ह्या गटामध्ये या तालुक्यामध्ये प्रवर पट्ट्यात रामपूरच्या ह्या सगळ्या पूर्व भागात आपली संघटना अतिशय मजबूत करण्यासाठी आपण लक्ष घालावं. आणि निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीचे विचार, नामदार साहेबांचे विचार, आपले विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा जे दुवा आहे कार्यकर्ते म्हणून आम्ही तो निश्चितपणे प्रामाणिकपणे पार पाडू अशी आपल्याला ग्वाही देतो. आणि आपण कमी वेळेमध्ये आपण आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल मी आपले खूप खूप स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. आणि कंजी शेखताक जे आहेत त्यांना विनंती आहे की आपण खाली बसलेला आपण वरती येऊन बसावं. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शालिनीताई विखे पाटील यांना मी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. बेलापूर ग्रामपंचायतच्या वतीने नवीन घरकुल वसाहतीचं राधाकृष्ण नगर व सुजय नगर हे नामकरण सोहळा, तसंच बचत गटांना फूड प्रोसेसिंग युनिटचं वाटप, दिव्यांग व्यक्तींना बॅटरी सायकलचं वाटप, आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेंना टॅब देण्याचं वाटप, या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला निमंत्रित केलं, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे सहकारी माननीय शरदजी नवले साहेब, आपल्या गावचे सरपंच स्वातीताई आमोली, उपसरपंच प्रियंकाताई खुरे, आपले मार्केट कमिटीचे उपसभापती माननीय अभिषेक फडणवीस साहेब, हिंद सेवा मंडळाचे सहसचिव माननीय रणजित श्रीगोड, आपले पडेगावचे सरपंच माननीय किशोर नाना बनकर, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस माननीय मुकुंद पाटील गबडे, आपले भाजपचे तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष माननीय प्रफुल्ल पाटील दावडे, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य माननीय पुरुषोत्तम बराटे, वडगावचे माजी सरपंच आमचे सहकारी माननीय बाबासाहेब पाटील शेटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय बाळासाहेब पाटील तोरणे, तसेच अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष माननीय इस्माईलभाई शेख, ॲडव्होकेट टिपके साहेब, कानेगावचे उपसरपंच माननीय महेश पाटील करार, ग्रामपंचायतचे माजी सदस्य सुभाष आमोली, मोहसिन सय्यद माननीय रावसाहेब पाटील आमोली, बेलापूरचे माजी उपसरपंच माननीय मुस्ताक शेख, उपस्थित सर्वच
ग्रामपंचायत सदस्य, भाजपचे पदाधिकारी, आपले सर्व गावचे ग्रामस्थ, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, महिला बंधू भगिनींनो, खरं तर सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते. कारण आमची सकाळची महिला भगिनी ही सरपंचाची वेळ असून सुद्धा मोठी संख्येने आपण इथं उपस्थित झालेला आहात, त्याबद्दल आपले आभार मानते. आज आपण जे काही देशसेवा फाउंडेशन अंतर्गत आमच्या बचत गटाला जेवढं साहित्य लागतं त्या साहित्याच्या वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय शरद भाऊनी आणि त्यांनी मला फोन केला. आपल्याला ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपल्या महिला भगिनींचे जे काही दररोजचे रोजगार असतात आणि कामाला हातभार लागतो, या दृष्टीने आमचं कांडापेंद्र असेल, पिठाची गिरणी असेल, वेगवेगळ्या ज्या वस्तू आपण वाटप करतो, निश्चितच याचा उपयोग आमच्या महिला भगिनींना होत असतो. जलसेवा फाउंडेशन अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे फ्रूट प्रोसेसिंगचे जे काही पिठाचे गिरणी असेल, कांडापेंद्र असेल, कुरड्या करायची मशीन असतील, शेती ज्यांचे बचत गट शेतीसाठी केलेले असेल, शेतीचे अवजार असतील, शिलाई मशीन असेल, पार्लरचे जे काही सामान असेल, ज्या ज्या महिलांना ज्या ज्या वस्तू पाहिजे त्या सर्व वस्तूचं वाटप आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये बचत गटांसाठी आपण तयार केलेलं होतं. आणि निश्चितच ह्या भाजपचं सरकार आल्यानंतर माननीय नामदार साहेबांना या 2.5 वर्षाचं जेव्हा महसूल खातं मिळालं, त्या महसूल खात्यामध्ये त्यांनी अनेक चांगले निर्णय आपल्या ह्या ग्रामीण भागासाठी घेतलेले आहेत. त्यामध्येच जे काही राधाकृष्ण नगर आणि सुजयनगर जे नाव दिलेलं आहे, अशी कोट्यवधी रुपयाची जागा आपल्या महसूल खात्याने आपल्या ह्या बेलापूरला आपल्या शरदराव असतील त्याच्या सर्व सहकार्यांच्या आग्रहास्तव आपण ही जमीन दिलेली आहे. खरं तर वास्तविक पाहता साहेबांना आतापर्यंत जेवढे खाते मिळालेले आहेत, प्रत्येक खात्याचा उपयोग त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी केलेला आहे. ज्यावेळी शिक्षण खाते मिळालं त्यावेळी सुद्धा आपल्या शेतकऱ्यांची मुलं जर शेती करून एक 2 विषय त्यांच्यामध्ये 10वी मध्ये जात असतील तर संपूर्ण वर्ष त्यांचं वाया जायचं. परंतु साहेबांनी त्यावेळेस असा निर्णय घेतला होता की जरी आपल्या विद्यार्थ्यांचे 1-2 विषय गेले तर वर्ष वाया जाऊ नये, यासाठी त्यांनी 11वी मध्ये प्रवेश घेऊन ते 10वीचे पेपर देऊ शकतात अशा पद्धतीचा त्यावेळेस निर्णय घेतलेला होता. कृषी खातं असताना सुद्धा ज्या वेळेस आपल्याकडे शेतकऱ्यांवर संकट आली त्यावेळेस सुद्धा प्रचंड पद्धतीने काम करून शेतकऱ्यांच्या पाठीमागं आपण उभं राहिलेलो आहोत. ॲग्रो ॲडव्हान्टेज सारखं प्रदर्शन भरून सुद्धा शेतकरी नाविन्यपूर्ण योजनेमधून शेती कशी केली पाहिजे, तसेच परदेशामध्ये जवळजवळ आपले 5,000 ते 10,000 शेतकरी शासनाच्या खर्चाने आपण परदेशामध्ये पाठवलेले होते की तिथे सुद्धा चांगल्या पद्धतीचे नाविन्यपूर्ण कमी पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीची शेती कशी पिकवता येईल या दृष्टीने त्यांनी निर्णय घेतला होता. परिवहन खाता असताना सुद्धा आपल्या बीओटी तत्वावर बऱ्याच ठिकाणी त्यांनी बस स्टँड बांधलेले होते आणि एसटी मध्ये सुद्धा नाविन्यपूर्ण जे काही नवीन योजना आहेत, बसेस असतील, शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांच्या रिक्षा असतील, त्यांना अटी शर्ती घालून त्यांचा प्रवास सुखकर होऊन आपले शाळेचे विद्यार्थी शाळेमध्ये आणि परत जाताना घरी कसे व्यवस्थित पोहोचतील याच्यासाठी सुद्धा त्यांनी तो निर्णय घेतलेला होता. विधी व न्याय खातं असताना बीओटी तत्वावर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी न्यायालय बांधलेले होते. कारण वकील लोकांना ज्यावेळेस कोर्टामध्ये आमचे सर्वसामान्य लोक जातात आणि न्याय मिळण्यासाठी जेव्हा तात्काळात उभं राहावं लागतं, असे चांगल्या पद्धतीचे न्यायालय राहता असेल, संगमेर असेल, नगर असेल, श्रीगोंदा असेल, वेगवेगळ्या ठिकाणी मोठे इमारती बांधण्याचं काम त्यावेळेस साहेबांनी केलेलं आहे. एकही खातं असं नाही की साहेबांना ते खातं मिळालं नाही आणि त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं नाही. आतापर्यंत जेवढं काम केलेलं आहे आणि अजूनही बरेच आपल्या लोकांच्या आशीर्वादामुळे काम करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. मला सुद्धा 10 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना आपले सर्व जेवढे सहकारी आहेत जिल्हा परिषदेमध्ये यांनी चांगल्या पद्धतीने सर्वांनी सपोर्ट केलेला होता. कारण निवडणुकीमध्ये उभं राहिल्यानंतर निवडून येण्यापुरतं पक्ष असतो, परंतु एकदा आपण त्या खुर्चीवर बसल्यावर पक्ष तट बाजूला ठेवून आपण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे, कोणकोणत्या अडचणी आहेत हे आपण समजून घेतल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत असतो. विखे पाटील परिवार हा राजकारणी नसून समाजकारणी आहे
आणि समाजकारणापेक्षाही वारकरी संप्रदायाचे विचार घेऊन आतापर्यंत आपण काम करत असल्यामुळे एक चांगली काम करण्याची प्रेरणा आम्हाला मिळत असते आणि त्याच्यामुळे हे काम आमचं आपल्याकडनं घडत असतं. म्हणून आज हे बचत गटाचं जे काही वाटप साहित्य वाटप आहे, आज जवळ राहता तालुक्यामध्ये 40,000 महिलांचं संघटन आहे आणि बाकीच्या तालुक्यामध्येही चांगलं बचत गटाचं संघटन तयार करून ज्यावेळेस नामदार साहेब ADCC बँकेचे चेअरमन होते त्यावेळेस 4% व्याज देऊन अनेक बचत गटांनी ते व्याज तर फेडलंच, परंतु नाविन्यपूर्ण वेगवेगळे उपक्रम राबवून आज महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत. आज साईबाबा सारख्या ठिकाणी सुद्धा लाखो भाविक दर्शनाला येतात, साईबाबाचं समाधीचं दर्शन घेतात. जे काही साईबाबांना फुलं हार वाहतात त्याच्यापासून जैसा फाउंडेशनने ती फुलं विकत घेऊन त्याच्यापासून आपण ऑर्गॅनिक पद्धतीच्या उदबत्त्या तयार केलेल्या आहे. झेंडूच्या फुलापासून आपण अष्टगंध तयार केलेला आहे. त्याच्यानंतर साईबाबाच्या हारामध्ये जो दोरा असतो तो दोऱ्यापासून आपण राख्या तयार करून आपल्या देशाच्या सीमेवर जे काही आपले सैनिक असतात जे आपले संपूर्ण याची देखरेख करतात देशाची, त्यांच्यासाठी आम्ही राख्या तयार करून त्या राख्या पाठवत असतो. साईबाबाच्या हारामध्ये जो काही तुळशीचा पाला असतो, सब्जा असतो, याच्यामधून ऑइल काढून ते ऑइल आपण मेणबत्त्यामध्ये टाकतो. त्याच्यामुळे सुगंधी पद्धतीच्या मेणबत्त्या आणि उदबत्त्या आपण तयार करत असतो. साईबाबाची एकही गोष्ट या हारापासून आपण वाया जाऊ देत नाही. उलट ते फुलांवर जे मधमाशा येतात त्याच्यापासून आम्हाला मधही मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे मंदिर असतात. हनुमानाचं मंदिर असेल, दत्ताचं मंदिर असतात. या मंदिरांमध्ये काही नारळ फोडले जातात. हे सर्व नारळाच्या कवट्या शेंड्या आम्ही गोळा करून त्याच्यापासून आम्ही कोकोपीठ तयार केलेलं आहे आणि त्याला चांगली परदेश आपल्या पुणे मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा परत बागेमध्ये त्या कोकोपीठची जास्त मागणी असल्यामुळे निश्चितच आमच्या महिलांना सुद्धा बचत गटांना त्याचा चांगला व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे. असे आपण अनेक उद्योग या बचत गटासाठी नवीन नवीन सुरू करत असतो. मागे ह्याच ठिकाणी आपला कार्यक्रम झाला होता तर त्याही दिवशी शरद नवले साहेबांना सांगितलं होतं की आपल्या बचत गटांना अजून काही जर ट्रेनिंग पाहिजे असेल त्या ठिकाणी जनसेवा फाउंडेशन इथे येऊन आपण हे ट्रेनिंग देऊ शकतो. कारण आज म्हणजे पुढच्या दृष्टीने जर आपण विचार केला त्या बचत गटांना सोन्याचे दिवस येणार आहे. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी टाकाऊपासून टिकाऊ आणि आपली स्वच्छता गावामध्ये कशी राहील, आमच्या महिला भगिनींना जो डोक्यावरचा हांडा आहे हा हांडा त्यांच्या डोक्यावर न राहता त्यांना त्यांच्या दारासमोर नळ कसा येईल या दृष्टीने त्यांनी जल जीवन योजना आपल्या ह्या प्रत्येक भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात त्या प्रत्येक गोष्टीचा पूर्णपणे विचार करून आज आपण चांगल्या पद्धतीने काम करत आहोत. आज हे वाटप आपण इथे केलेलं आहे. निश्चितच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी महिला कुरडया करतात, शेवया करतात, पापड करतात, काळे मसाले तयार करतात. पिठाच्या गिरणापासून आपलं डाळीचं पीठ असेल, गव्हाचं पीठ असेल, ज्वारीचं पीठ असेल, अनेक पदार्थ त्यांच्यापासून तयार करतात. निश्चितच त्याचा फायदा सुद्धा इथं आपल्याला होणार आहे. आणि अपंगासाठी आपल्याला मागे जिल्हा परिषदमधून सुद्धा बरंचसं साहित्य वाटप झालेलं आहे. वैश्वी योजना खासदार सुजय विखे पाटील जेव्हा दक्षिणमध्ये खासदार होते त्यावेळेस 50 ते 60 कोटीचं साहित्य वाटप 60 वर्षापूर्वी जी व्यक्ती आहे ज्यांना चालता येत नाही, त्यांना व्हीलचेअर असतील, कुबडे असतील, ज्यांना दिसत नाही त्यांना चष्मे असतील, ज्यांना दाताने चावता येत नाही त्यांना दाताची बचळी असेल, अशा 25 ते 30 वस्तू अशा चांगल्या पद्धतीच्या आपल्या ह्या लोकांना सुद्धा वाटप केलेले आहे. निश्चितच त्याचा फायदा सुद्धा आपल्या ह्या सर्व लोकांना झालेला आहे. दृष्टिकोन हाच असतो की जेव्हा आपल्याला एखादं पद मिळतं तेव्हा त्या पदाचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी झाला पाहिजे. आज जी काही आपल्याला इथं घरकुलांसाठी जागा दिलेली आहे हे घरकुल बांधताना निश्चितच चांगल्या पद्धतीचा जर आपण आराखडा तयार केला, आपण लोणीला जे काही 58 घरकुलं आदिवासी घरकुलं असेल त्याच्यामध्ये शबरी असतील, रमाई असतील, हे 58 घरकुलं बांधत असताना आपण प्रत्येक घरामध्ये त्या महिलेला पाण्याची टाकी दिलेली आहे, प्रत्येकाच्या घरापुढे नळ दिलेला आहे, त्यांना घरामध्ये टॉयलेट बाथरूम करून दिलेला आहे, एक बैठक रूम आहे. आपण जर तिथे येऊन जर बघितलं तर चांगल्या पद्धतीची इमारत आपल्या जागेमध्ये होऊ शकते आणि एक मंगल कार्यालय सुद्धा त्या 1200 घरकुलांना आपल्याला कसं बांधता येईल. कारण भविष्याच्या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. सर्व जागा जर आपण त्या घरकुलांसाठी गुंतवली तर निश्चितच बाकीच्या अडचणी येत असतात. परंतु आपण जर तिथं सिंधुताई आदिवासी वसतिगृह आपण तिथे जे केलेलं बांधलेलं अत्यंत सुंदर पद्धतीने ते घरकुल बांधलेलं आहे आणि प्रत्येक घराला आमच्या महिला भगिनींची नावं दिलेली आहेत.
कारण शेवटी महिलांना सुद्धा जे काही घरकुल असतं, बाकीचे जे अधिकार असतात, या अधिकारासाठी निश्चितच एक महिला म्हणून मी निश्चितच त्यांच्या पुढे पुढाकार घेत असते. आज बऱ्याचशा महिलांच्या नावावर आम्ही जमिनी केलेल्या आहेत. कारण शेवटी एखादी महिला, एखादा जर पुरुष ऍक्सिडेंट मध्ये गेला तर त्या महिलेला काही कारभार माहीत नसतो, आपल्या पुरुषांनी आपल्या नवऱ्याने काय केलं, काही नाही, मुलांनी काय केलं. परंतु हा कारभार माहिती होण्यासाठी सुद्धा या बचत गटाचा फार फायदा त्यांनी म्हणजे त्यांना झालेला आहे. कारण 10 महिला एकत्र येऊन जो काही विचार विनिमय होत असतो, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होत असते, बँकेत पैसे टाकायचे कसे, काढायचे कसे आणि त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा, या पद्धतीने हे बचत गटाचा फायदा आमच्या महिलांना होत असतो. म्हणून अशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने आपण काम केलेलं आहे आणि इथून पुढच्याही काळामध्ये चांगल्या पद्धतीने काम करून नाविन्यपूर्ण योजना शरद भाऊ असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, ज्या ज्या गोष्टी आमच्या म्हणजे पाठपुरावा करत असतात. कारण एखादी गोष्ट सांगितली आणि ती लगेच होईल असं नसतं, कारण ती करण्यामागं त्या प्रत्येक कागदपत्राची पूर्तता आपल्याला करावं लागत असते. आज बरेचसे आमच्याकडे म्हणजे प्रत्येकाच्या दारात म्हणजे आपण जेव्हा जेव्हा वेगवेगळे कॅम्प घेत असतो, सर्व अधिकारी एकत्र बोलत असतो, तेव्हा आमच्या महिला बहिणी पुढे गावाला जा, इकडे जा, तिकडे जा आणि इलेक्शन आलं की हातात कागद घेऊन आम्हाला घर नाही, आम्हाला असं नाही, तसं नाही, हे कारण आम्हाला सांगत असतात. पण ज्यावेळेस शासन आपल्या दारी ही योजना आपल्या गावामध्ये आम्ही राबवत असतो, तेव्हा महिलांनी प्राधान्याने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीमध्ये आपण जर टाळटाळ केली तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून आमच्या महिला भगिनी माझी कळकळीची एवढीच विनंती आहे की आपण एकमेकीला नाव ठेवण्यापेक्षा एकमेकीला सहकार्य कसं करता येईल ह्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहे. आणि हे प्रयत्न करत असताना आज जे काही आपल्याला पॅकिंगचं मशीन दिलेलं आहे, कारण आपल्या महिलांच्या अंगी गुण फार असतात, ही गुण दाखवण्याची संधी आमच्या महिलांना मिळाली पाहिजे. मी नेहमी सांगत असते की साई ज्योती नावाचं जे प्रदर्शन आपण नगरला संक्रांतीच्या वेळेस भरत असतो, त्या प्रदर्शनामध्ये ज्यावेळेस मला आईनेबाई होकर नावाचा पुरस्कार दिला गेला, तेव्हा जामखेड तालुक्यात चोंडी या गावी जाण्याचा योग आला. या गावामध्ये जात असताना आमचा महिला मेळावा तिथं होता. जवळजवळ 7,000 ते 8,000 महिला तिथं होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर एक महिला जिला लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं अशी महिला भगिनी कार्यक्रम संपल्यानंतर एका कोपऱ्यात उभी राहिली. तिला म्हटलं, मावशी कार्यक्रम संपलेला आहे, सर्व महिला गेल्या, तुम्ही एकटेच का उभे आहे? तेव्हा मॅडम लिहिता येत नाही, वाचता येत नाही, परंतु मी दररोज लाकडाचे मुळे विकते आणि मला ते जे काही 25-30 रुपये रोज मिळतो, परंतु 25-30 जणांचं कुटुंब असल्यामुळे मला ते पैसे पुरत नाही. मला एखादा असा चांगला व्यवसाय द्या की माझं संपूर्ण परिवार त्याच्यावर चालेल. तिला म्हटलं, सोमवार मंगळवार तू जिल्हा परिषदमध्ये तुझी अडचण समजून घे आणि तुला काय पाहिजे ती मदत मला करता येईल. म्हणून तिने सांगितल्याप्रमाणे मंगळवारी जिल्हा परिषदमध्ये आले. मी सर्व अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आणि तिची अडचण समजून घेऊन तिला म्हटलं, लाकडाच्या मुळे विकण्यापेक्षा आम्ही तिला 50,000ची मदत केली. लाकडाचे ओंडके घे आणि त्याच्यापासून पोळपाट लाटणं, काठवड्यासारख्या वस्तू तयार कर. सांगितल्याप्रमाणे तिने तिचा माल तिने विकत घेतला आणि त्याच्यापासून पोळपाट लाटणं, काठवड्यासारख्या वस्तू तयार केल्या आणि साईच्या ज्योतीच्या प्रदर्शनामध्ये तिने भाग घेतला. जवळजवळ 600 स्टॉल तिथं लागलेले होते. त्या 600 स्टॉलमध्ये तिलाही एक स्टॉल दिलेला होता. प्रत्येक महिला या 600 स्टॉलला भेट देऊन म्हणजे खाण्याच्या असतील, कपड्याच्या असतील, आपले वेगवेगळे जे वस्तू तयार केलेले असतील याचे सर्व असताना सर्व महिला घरी जाताना तिच्या स्टॉलला भेट देत होते आणि प्रत्येक जण तर पोळपाट लाटणं विकत घेत होतं. पहिल्या दिवशी तिने 200 रुपयाला पोळपाट लाटणं विकला. दुसऱ्या दिवशी तिला कळालं का आपल्या पोळपाट लाटायला जास्त मागणी आहे, तिने 300ला विकला, नंतर 450ला विकला आणि 5व्या दिवशी 750 रुपयाला पोळपाट लाटणं विकला. ज्या महिलेला लिहिता वाचता येत नव्हतं अशा महिलेने 5 दिवसामध्ये जवळजवळ 5 ते 6 लाखाचा व्यवसाय केला. आणि मग तिला सांगितलं, तू स्टेजवर ये आणि तुझं मनोगत व्यक्त कर. तेव्हा ती म्हटली, माझ्यासारखी महिला भगिनी कधी स्टेजवर आली नाही, बोलली नाही, हातामध्ये माईक धरलेलं नाही. तिला म्हटलं, जसं येईल तसं बोल. ती स्टेजवर आली, तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ती म्हटली, मॅडम आमच्यासारख्या अडाणी महिलांच्या पाठीवर जर तुमच्यासारख्या महिलांची शाबासकीची थाप असेल तर पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जरी प्रदर्शन असलं तर निश्चितच आम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ. आणि नंतर 8 दिवसांनी पेपरला जाहिरात आली. तिला कोणीतरी सांगितलं की मुंबईला सरसचं प्रदर्शन भरणार आहे, त्याच्यामध्ये तू भाग घे. ती माझ्याकडे आली, म्हणे मॅडम मुंबईला सरसचं प्रदर्शन भरलेलं आहे, मला एक स्टॉल दे. परंतु स्टॉल द्यायला उशीर फार झालेला होता, परंतु तिचं जी इच्छा होती, तिला म्हणजे जे काम करण्याची तिची जी आवड होती, तिला म्हटलं, मी नामदार साहेब कृषी मंत्री होते, पंकजाताई मुंडे महिला बालकल्याणच्या मंत्री होत्या, ते दोघांनाही फोन केला की आपल्या भागातील महिला आहे, आपल्याला तिला स्टॉल द्यावा लागेल. परंतु साहेबांनी सांगितलं की आता उशीर खूप झालेला आहे. पंकजाताईंना सांगितलं, म्हटलं काही झालं
तर या महिलेला आपल्याला मदत करावी लागणार आहे. ती म्हटली मी मुंबईला जाते, तिला म्हणलं तुला लिहिता येत नाही वाचता येत नाही, तू मुंबईला कसे जाणार. त्यांनी माझं एक नातेवाईक तिथं PSI त्याला फोन करून मी बरोबर तिथे जाईल आणि सांगितल्याप्रमाणे ती मुंबईला 2 टेम्पो मॉल गोपालघाटला घेऊन गेली आणि तिला तिथं स्टॉल मिळाला नाही, पण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तिला एका साईडला थोडी जागा करून तिथे तिने माल उतरवला आणि तिथून तिने मला फोन केला, मॅडम हे मुंबईच्या बायका खाली वाकत नाही, उठाभाषा करून मला हा माल दाखवावा लागतो. जो पोळपाटलाटनं तिने ते 750 रुपयाला विकला होता, तोच पोळपाटलाटनं मुंबईसारख्या ठिकाणी तिने जवळजवळ 1150 रुपयाला विकला आणि तिथं सुद्धा 10 दिवसामध्ये 10 ते 15 लाखाचा व्यवसाय केला. मला एवढंच सांगायचं असतं, महिलांच्या अंगी गुण असतात, फक्त ते दाखवण्याची संधी त्यांना मिळाली पाहिजे. कोणतीही महिला अडाणी नसते, म्हणून महिलांनी एकमेकीला सहकार्य करा. आमची एखादी विधवा महिला भगिनी असेल तर ती जर एखाद्या मुलाशी पुरुषाशी बोलत असेल तर आमच्या महिला म्हणतात तिचं काहीतरी लफडे बरं का, ती दुसऱ्याशी बोलते, परंतु तिच्या मनामध्येही काही भावना असतात, तिलाही आपण सर्वांनी प्राधान्याने बोलायला पाहिजे. गाडीची पूजा असेल, एखाद्या नवोदयाचं ऑप्शन करायचं असेल तर निश्चितच अशा महिलांना सुद्धा आपण पुढाकार घेऊन तिला सुद्धा मान दिला पाहिजे. आणि लहानपणी आपण जन्माला आल्यानंतर जे काही आपण गंध लावतो, लग्न झाल्यावर कुंकू लावतो आणि नंतर नवरा गेल्यानंतर म्हणतात कुंकू लावू नये, परंतु आपल्या मनात जी भावना असते जी आपण कधी जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत आपली भावना तशीच राहते. म्हणून मी नेहमी सांगत असते की विधवा महिला भगिनी जरी असल्या तरी त्यांनी कंपल्सरी आपल्या कपड्याला कुंकू लावलंच पाहिजे. कोण काय म्हणेल याचा विचार न करता, लोक रस्त्यावरही चालून देत नाही, पायी चालून देत नाही, घोड्यावर बसून देत नाही, आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण केलं पाहिजे. त्या दृष्टीने आमच्या महिला भगिनींनी चांगलं काम केलं पाहिजे. इथून पुढच्याही काळामध्ये आमच्या महिला भगिनींना जे तिथे गरज पडेल आणि शरद भाऊ असतील त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी जर आम्हाला सांगितलं तर निश्चितच आपण चांगल्या पद्धतीने सर्व सहकार्य करू, एवढंच मी आपल्याला आश्वासन देते. आणि कधीही जातीपातीचं राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जी भूमिका असते ही भूमिका फार महत्वाची असते. म्हणून आपल्या सर्वांना त्यात जे काही घरकुलाचं असेल, हे साहित्य वाटपचं असेल, ते साहित्य वाटपचा उपयोग आपण बचत गटाने चांगल्या पद्धतीने करा. आपल्याला चांगला व्यवसाय करण्याची संधी आहे. परत साहित्याचं प्रदर्शन जेव्हा भरेल तेव्हा आपण तयार केलेला माल तिथे विक्रीसाठी आपल्याला एखादा चांगला स्टॉल देता येईल. कारण लोणीसारख्या ठिकाणी सुद्धा मसोबाची जेव्हा यात्रा भरते तिथं सुद्धा जवळजवळ 100 ते 150 स्टॉल डिसेंबरमध्ये लागत असतात आणि 1.5 ते 2 कोटीची उलाढाल त्यावेळेस होत असते. नगरला तर 7 ते 8 कोटीची उलाढाल होतेच, परंतु महिला भगिनींना उन्हाळ्यामध्ये कुठं बाहेर जायचं नसतं, तेव्हा घरात बसून आपण जे उद्योग सुरू करणार आहात निश्चितच या उद्योगाला मार्केट मिळवून देण्याचं काम आम्ही सर्व मिळून करू, एवढंच मी आपल्याला आश्वासन देते. शरद भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकार्याने मला इथं बोलवलं, आमचा आदर तिथे सत्कार केला, त्याबद्दल परत एकदा त्यांचे मनापासून आभार मानते व माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. मिशन आपुलकी मधून इन्फोसिस कंपनीच्या CSR फंडातनं जे काही टॅब मिळालेले आहेत त्या टॅबचं वाटप आपण करणार आहोत. जिल्हा परिषद जी आपली मुलांची शाळा आहे त्याच्या विद्यार्थ्यांना आपण ते वाटप करतोय. त्या शाळेच्या मुख्याध्यापक शांताताई गडकरी आणि 5 विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. आपण लगेचच त्यांना टॅबचं वाटप करणार आहोत. मॅडम आपल्याला विनंती आहे की आपण पटकन विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी यायचंय. ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि व्यासपीठावरती सगळेच मान्यवरांना विनंती आहे की टॅबचं वाटप या ठिकाणी होतंय. शाळा टॅबचं वाटप या ठिकाणी होतंय आणि यानंतर लगेच आपण बचत गटांच्या महिलांना फूड प्रोसेसिंग युनिटचं वाटप करणार आहोत. यानंतर ज्या आमचे ओवळ भाऊसाहेब, प्रवीण शेठ बाठिया, आमचे उल्हास भाऊ कुताळ, राजूभाई, सगळ्यांनी या वाटपासाठी पुढे यायचंय. अनिल कुरे, विराज भाऊ भोसले आपल्याला विनंती पुढे या. सुधाकर पाटील खंडागळे, ग्रामपंचायतीचे सदस्य आबा नवले, चंद्रकांत, अशोक कारखान्याचे माजी संचालक रुद्रेश्वर भाऊकुरे आपल्याला विनंती आपण इकडे यायचे. राम सोनवणे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 16 बचत गटांना आपण या ठिकाणी हे वाटप केलंय.
एकूण 39 बचत गटांना हे वाटप होतंय आणि त्याची एकूण किंमत जवळजवळ 50 लाख रुपये आहे. या निमित्तानं ताई आपला आभार, त्याचप्रमाणे साहेबांचं देखील, नामदार साहेबांचा आभार. अरविंदजी साळवी आपण इकडे या. यानंतर हे बचत गटाचं वाटप झाल्यानंतर आपलं जे काही आपण 4 दिव्यांगांना बॅटरीच्या सायकल वाटप करणार आहोत ते त्या ठिकाणी जाऊन आपण करणार आहोत. यानंतर सगळ्यांना विनंती आहे की आपण नाश्त्याची व्यवस्था, नाश्ता केले. आपल्याला विनंती आहे की आपण पुढे यायचंय. या 4 दिव्यांग व्यक्तींना याबाबत ताई मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो की या आमच्या ज्या काही नंदाताई आहेत त्या जरी दिव्यांग असल्या तरी बेलापूर आणि त्यांचा सहभाग असतो. आमचे जे काही सोमनाथ मित्र आहेत ते साई मंदिर आणि गोपालजी खंडेलवाल सायकल मार्ट यांचं विशेष सहकार्य लाभलंय. माग सरकारचे गोपालजी खंडेलवाल यांचा सन्मान ताईंनी करावा असं मी विनंती. कल्पना काळे मॅडम यांचं सहकार्य लाभलंय. आमच्या आशाताई गायकवाड, योगिताताई आमोलिक यांना देखील मी विनंती करतो. महिलांनी सन्मान होतोय, त्यांचं विशेष सहकार्य या ठिकाणी लाभलंय. बचत गटाच्या वाटपासाठी या अगोदर आम्ही 200 लेडीज सायकलचं वाटप केलं होतं. कल्पनाताई काळे, योगिताताई आमोलिक, आशाताई गायकवाड आपल्याला विनंती आहे की आपला सन्मान घेण्यासाठी आपण पुढे यायचंय. बुके घ्या सचिन, बुके घ्या. कल्पनाताई काळे, योगिताताई आपण चला, गायकवाडताई आपण चला. उपसरपंच, सगळ्या ग्रामपंचायतचे सदस्य यांनी पुढे यायचं. आबानवले, बाबूराव, मुस्ताक भाई आणि बाकीच्यांना विनंती आहे की आपण थोडस मागे या. कुताळ सर यांचा देखील आभार. अबूज सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सॉरी आपलं नाव राहिलं नामोल्लेख, मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. अबूज सर आपण देखील आपला सन्मान ताईंच्या हस्ते घ्यायचा आहे. आणि यानंतर रामगडला आपण जायचंय. त्या ठिकाणी राधाकृष्ण नगर आणि सुजय नगर या फलकाचं अनावरण आपण त्या ठिकाणी करणार आहोत. अबूज सर आपली दिलगिरी आपण सत्कार घ्या. आणि नाश्त्याचं वाटप चालू करा. ग्रामपंचायत कर्मचारी कोणीही नाश्ता न करता जायचं नाही. मॅडम इथं आल्यात आणि आमच्या सर्व नागरिकांना, गावकऱ्यांना, महिलांना जे काही चांगल्या पद्धतीने जे काही मार्गदर्शन केलं त्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने, गावाच्या वतीने मी त्यांचं शतशः धन्यवाद मानतो. या ठिकाणी आमचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार अस्लम भाई बिनसाड हे देखील उपस्थित आहेत. ते पूर्ण वेळ या ठिकाणी थांबले, त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. अस्लम भाई यांचं ग्रामपंचायतीच्या वतीने खूप खूप आभार.